आता मी सोडून दिली दाजी. नाही नाही मी पित नाही आता. पाजत नाही, थंड करू आईस्क्रीम वगैरे. चालतंय इमानदारीने राहता. नको तुम्ही 5 साल मला दारू बिरू. नाही नाही नाही, माझा विश्वास ठेवा. आमच्याबरोबर सुधारलोय मी आता. नाही काळजी करू नका. चला तुम्ही येऊ चला आणि नाही विचारलं तर काय सांगू. नाही कशाला विचारताय. 10 मिनिटात येऊ. आम्ही आहे की. सुभाषराव पाटील कुठे. हाय, हाय. मी बोलवून घेतो त्यांना. चला. आमदारकी खासदारकी गेली उडत. तुम्हाला कळतंय का बाबा? तुम्ही आता काय ते म्हणून सुट्टी मागून गेला, कुत्र्याला पिऊन आला. काय करेल भोका नाही ना तुम्ही आता काय वैतागल नाही तर काय एवढा त्रास झाला म्हणलं माणूस काय करेल. शेड व्हायला कुत्रा एवढं बदलेला असा आणि किती त्रास दिलाय. चला चला हात गाठू. कुत्रे फोन करा. भाऊ गेली बर का. गणा गेली का रे? गेली भाऊ. अरे 1.5 कवडीच्या विरोधात घेऊन माझ्या दारात धोबू करायला कुत्र्या. बायकोचं कारण सांगून सुट्टी घेऊन गेलाय. इथं माझ्यावाला कांदा भाऊ मीडियात बातमी जाल. तुम्ही एवढं आरडू नका. तुम्ही आता आमदार झालाय. असं ना. असला आरडू सामान्य माणसाला तुम्हाला शोभत नाही. अरे गणा रामभाऊला रागाला तर आमदाराचा कधी शेतकरी होईल आणि ऊसाने हाणायला सांगता येत नाही. हा अरे माझ्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर ऐकली. त्यांची झेवी आवला जाय राजात 5 एकर फुगीन नावात पुरा करेन. गणा मला जर काही घडू शकतंय कुत्र्यांना. अरे माझ्या ह्यात आक्रमकपणामुळे मी आमदार झालोय. उद्या मुख्यमंत्री होईल. अरे पण ही मोठ्या पदावर गेली तरी कुत्रे दारात यायची राहणार नाही. तुम्हाला मी सांगत होतो तो पिये कशाला ठेवला होता तुम्ही. तू तुमच्यामुळे जास्त पेक्षा मला जास्त चापले हाणून गेला. असं ना. मग तुला बुटाने हाणाय पाहिजे होता. हे दारात कुत्रे आलेच कसे. आलीच कशी म्हणजे मी सुद्धा पालती पण हाणली असती. ना. मीडियात बातमी जाईल भाऊ तुमची आबरू जाईल. असं? गणा तिथं गुन्हा ठरलेला आहे. मी आता म्हटलं तरी हाणू शकतो त्यांना. नको गाणं काय दातात घेऊन